आली. फर्नांडिसचाच फोन आला होता मुंबई मोबाईल. मठातून बाहेर पडून बाहेरच्या झाडाला टेकून बसलो होतो. दमा घेतला त्याला. म्हटलं भाडव्या म्हातारा झाला आता म्हातारपणी लोणावळ्यात येऊन विकेंडला प्रॅक्टिस नसली करतोस. राहायला ते म्हणते का उत्सव साजरा करू कॉलेजचे दिवस आठवू. मग येईल म्हणाला कधीतरी. पुढे म्हणाला पण आता तुला मुद्दाम फोन केलाय तो एक वाईट बातमी दिली. मी रास्तावरच विचारलं कोण रे बाबा. वासू वासू तांबेडकर. एकटाच राहत होता गायवाडीच्या जुन्या खोलीत. पोरांनी नावच टाकलं होतं त्या जुनाट व्याधी करण्याची. काल पहाटे खास लावून घेतलं राहते. सुसाईड. एकटेपणाला कंटाळला. मुलाबाळांच्या भरल्या घरात राहता तर आत्महत्या करण्याची बुद्धी झाली असते त्याला. माणूस काय एकाकी राहिला तरच एकटा पडतो. मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतं त्या विक्रताला फास लावून घ्यायचं धारिष्ट झालं कुठून. ती त्या एका क्षणाची किंमत. त्या एका क्षणी आत्महत्या करणाऱ्या माणसाला जगण्यापेक्षा मरण सोपं होतं. अरे पण म्हणून काय फास लावून घ्यायचा. मग दुसरा काय पर्याय होता. ते खरंच आहे. ट्रेन समोर अंग झोपून दे. ते खूप धोकादायक असतं. कधी कधी काही गडबडीत जीव जायचा राहतो बाजूला आणि हातपाय चुकून कायमचं अपंगत्व पदरी येतं.